नमस्कार. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2026 आजचा दिवस आहे. गेल्या 26 जानेवारी म्हणजे भरपूर वर्षांपूर्वी 26 जानेवारी 1952 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची घटना ही तयार करून आपल्या देशात अर्पण केली. आपल्या देशाला गिफ्ट दिलेलं आहे. हे आपल्या प्रत्येक भारतीयाला दिलेलं गिफ्ट आहे. ते आपण भाग्यवान आहोत. अशा गिफ्टचे आपण आज येथे स्वातंत्र्यानं आपली भूमिका मांडू शकतो. अशी बाबासाहेबांचे थोर उपकार आहेत आपल्यावरती, आपल्याला सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे आपला जो तिरंगा आहे, त्या तिरंगामध्ये जो भगवा आहे ते आपल्या क्रांतीचं प्रतीक आहे. आपले जे शूरवीर जवान, आपले पोलीस जे हुतात्मा होतात, जे देशासाठी लढतात, हे क्रांतीचं प्रतीक आहे. हे भगवा म्हणजे जो पांढरा आहे तो शांतीचं प्रतीक आहे, आणि जो हिरवा आहे ते हरित क्रांतीचं प्रतीक आहे. ते प्रत्येक शेतकऱ्याचं प्रतीक आहे. तुम्हाला सांगतो, जय जवान जय किसान असं लाल बहादूर शास्त्रींनी एक जय घोषणा दिली होती. हे तिरंगा आहे आपला. त्यामधील जे अशोक चक्र आहे हे सम्राट अशोक यांच्या स्तंभावरून घेतलेलं आहे. सम्राट अशोक यांच्या ते प्रतीक आहे. त्याचा जो निळा रंग आहे तो गडद आकाशाचा आणि अखंड समुद्राचं प्रतीक आहे. त्यातील 24 जे आरे आहेत ते 24 आरे हे चक्र हे चालू राहू, आपण प्रगतीच्या मार्गाने जात राहू, येणाऱ्या अडथळे आपण बाजूला करत राहू, ह्याचे हे प्रतीक आहे. बस ह्या स्तंभाचं हेच प्रतीक आहे. ह्या तिरंगा म्हणजे आपण 18 पगड जाती बाला बर्दुजार, आपले अनेक धर्म आणि अनेक जाती ह्या संविधानामध्येच चालतात. आपल्याला काय अडचण असली, आजही काही महिलांना काय अधिकार असले, ते संविधानामुळे मी भेटलेले आहे. त्यामुळं कुणाचा हिरवा असू दे, कुणाचा भगवा असू दे, असं काही नाही. हिरवा सगळ्यांचा आहे, भगवा सुद्धा सगळ्यांचा आहे, पांढरा सुद्धा सगळ्यांचा. हा तिरंगा आहे. देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक जवानाला माहिती आहे की या तिरंग्याची किंमत काय आहे आणि या देशवासियांची किंमत काय आहे. त्यामुळे प्रत्येक राजकारण्याने जे उठवले बाजार, माझा हिरवा माझा हिरवा नाही, तू ह्या धर्माचा तू त्या धर्माचा नाही. बाबासाहेबांचं एकच वाक्य आहे, ते प्रत्येक भारतीयानं अवलंबलं पाहिजे की मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः सुद्धा भारतीयच राहणार आहे. खरंच अशा शुभप्रसंगी आपण बाबासाहेबांचे उपकार फेडू शकत नाही, पण सध्याचे राजकारण कचाळ झालेले आहे. आपण लोकांना 500 रुपये 5,000 रुपये घेऊन सत्ता देतोय ना. आपण नपुसंक आहात, नपुसंक. पैसे घेऊन गुलाम होत आहे, गुलाम. आपला अधिकार मानू शकत नाही. येणारा प्रत्येक खड्डा, होणारा प्रत्येक टॅक्स, वाढणारी फी, वाढणारा खर्च हा तुमच्यामुळे होतोय. तुम्ही घेतलेल्या पैशांमुळे होते आणि तुम्ही उमेदवार चुकीच्या दिल्यामुळे होते. लोकांनी लोकांसाठी बनवलेल्या राज्यामध्ये आपला अधिकार आपण गमवत चालवला आहे. आता अनेक पात्रशाह्या येऊन गेल्या. लोकशाहीमध्ये तुम्ही अधिकार आहात, तुम्ही राजा आहात, परंतु तुम्ही आपलं अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहात आजही. हाच माझा संदेश जनतेला देऊ इच्छितो. बास. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत.